सो हॅलो सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि तुम्ही म्हणसाल अरे ही कुठे चालली आहे, तर मी चालले होते मुंबई इंडियन्सची मॅच बघायला। सो एकलीच होते कारण की माझे हस्बंड गेले होते गावाला। सो थोडी नर्वस होते, काय करू काय नाही कळत नव्हतं। सो बघताय ना तुम्ही माझा चेहरा, मला असं नर्वस वाटत होतं, काय करणार, एकलीच मॅच बघायला जात होती त्याच्यामुळे थोडंसं असं वेगळंच वाटत होतं। तरी थोडंसं स्माईल करत 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 सो आलं स्टेशनच्या जवळपास आले, असं टाईमपास करत थोडंसं उभं राहून दर्जा छान वाटतं लोकलच्या दर्जामध्ये उभं राहिलं तर। सो स्माईल बघा माझी कशी, मी जर थोडी रागात असले की स्माईल माझी अशी असते, काय काय सांगू तुम्हाला आता। आणि आता जस्ट आपण थोडंच दूर राहिलो आहे पोचायला, चर्चगेटला पोचते मी आता। सो स्टेशनला उतरली मी आणि चालले होते। सो कन्फ्यूज झालं, तर खूप तहान लागली, त्यासाठी मी एक कोक घेतला आणि स्टेडियममध्ये कोक अलाउड नसतं। सो मला तो बाहेरच घ्यायचा होता पिऊन। सो मी चालली होती कारण की सोबत कोणी नव्हतं, कोणाला बोलणार ना, सगळे अनोळखी पर्सन होते। सो बघा चालत होते आणि एक लेडीज भेटली, तिला बोलत होते की बा असं असं ऑटोवाला सांगत होता की इकडून जावं लागतं तिकडून जावं लागतं, कारण की मी फर्स्ट टाईम आले होते ना एकली, त्याच्यामुळे। सो हे जे त्यांचे मिस्टर होते माझ्यासमोर, जे चालत होते आणि फायनली आपण मरीन ड्राईव्हला पोहोचलो। तुम्हाला समोर दिसत असेल मरीन ड्राईव्ह दिसते। आणि थोडा सनसेटचा पण थोडा टाईम झालाच होता ॲक्च्युली, तर सनसेटचा पण टाईम झालेला होता। अँड सो खूप भारी वाटत होतं, संध्याकाळचा टाईम होता। आणि मी फायनली 5:30 पावणे 6ला पोहोचली होती स्टेडियमला आणि मला गेट नंबर 12मध्ये माझी एंट्री होती। सो मी चालत होते समोर, काय करणार आहे मग आता काय सो कॅमेरा लावला, म्हटलं चला चाललोच, थोडा व्हिडिओ पण काढणं होते नाही का, बरोबर का, मलाही कळेल। आणि इथे एक झाड आलं, याला काय कधी मी वाकत नाही, पण या झाडाने मला वाकवलं। फायनली मी गेट नंबर 12ला पोहोचली, तर बघते काय, तर सगळे आला होते आणि हे स्पॉन्सरवाले होते। तर सो हे ते काही लेडीज होत्या बोलत होत्या माझ्यासोबत। अँड सिक्युरिटी खूप टाईट असते इथली। सो मी म्हटलं चला आपला कोक जो आहे तो संपवून टाकूया, आणि आम्ही एंट्री केली आतमध्ये। सगळं काही चेक वगैरे झालं आहे, माझं तिकीट्स। अँड सो मी चालली होती, माझं गेट नंबर 12 असल्यामुळं खूप दूर होतं। सो चालली होती, व्हिडिओ काढत होती। आणि तुम्ही जर अँड गेट नंबर 12ला जायचं होतं। अँड फर्स्ट टाईम म्हणजे मी मिस्टरांना माझ्या नवरासोबत नसल्यामुळे मी एकलीच होती ना, त्याच्यामुळे सो चालत होते की चला बा व्हिडिओ पण काढूया, तुम्हाला पण थोडी माहिती होईल, तुम्ही जर स्टेडियमला कधी मॅच नाही बघायला गेले तर। सो फायनली मी गेट नंबर 12मध्ये पोहोचली आहे। सो आता इथे मला हा बोलला की मॅडम प्लीज तिकीट। सो मग मी व्हिडिओ बंद केला आणि त्याला तिकीट दाखवली। फायनली मी इथं कसं असते की शीट कन्फर्म नसते ना, बघते ते काय सगळे मुंबई इंडियन्सचेच झेंडे सगळीकडे, वाव नाईस। तर मग खूप गरमी एवढी जाम होत होती, मग हे याचं काय करणार, मग हे घेतलं मी असं आणि चालले हवा मारणं, काय करणार आहे की नाही। सो मारत होते हवा आणि नंतर असं थोडासा ब्रेक आला की सगळे खूप एन्जॉय करत होते, बघताय ना तुम्ही, सगळे मस्त एन्जॉय करत होते। आणि स्टेडियमला एक भारी गोष्ट एन्जॉय होतं। सो गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा कमेंटमध्ये। बाय।